बिठाना है ड्रिपर को, 8 लीटर का नहीं बिठाना है, क्योंकि डिस्चार्ज है ना वो जमीन के अंदर नहीं जाना चाहिए, वो 3 फीट के अंदर आसपास ही होना चाहिए। जब भी कोई खाद दोगे वाटर सोलेबल, तो वो जमीन के अंदर नहीं जानी चाहिए, मूलियों के आसपास होनी चाहिए, तो ही वो अपटेक करेगी। हे ध्यान में रखना आहे। मुळ्यांच्या आसपासच पाहिजे जे आपण देतो ते, म्हणजे ते अपटेक करेल। या झाडांना शोधायला लावायचं आहे आपलं अन्न, आयतं दिलं तर ती बॉयलर होईल, ती हलणार पण नाही चालणार पण नाही। समजलं ना? बॉयलर पक्षी कसं सहज पकडू शकतो, तेच गावठी पकडताना आपल्याला घाम येतो, आली इकडून पकडू का तिकडून पकडू, इकडे पकडायला गेलं तिकडे जाते। गावठी बॉयलर असं टाकला हात का लगेच येते, ते हालतच नाही। तर तो प्रकार करायचा नाही, त्याला स्वतःला डेव्हलपमेंट करायची आहे। आता जे हे केल्यानंतर काय करायचं आहे, जिथं झाड लावायचं आहे तिथून माती काढायची, किती 1 फीट बाय 1 फीट बाय 1 फीट आणि 1 फीट अंतर, एवढी माती काढायची। सर्वसाधारण 6 ते 7 किलो होते माती। त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं 2 ते 2.5 किलो, मी सगळं लिहून देणार आहे नंतर। त्याच्यामध्ये निंबोळी पेंड 50 ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट 50 ग्रॅम, SOP 50 ग्रॅम, युरिया 50 ग्रॅम, हे सगळं मिक्स करायचं, टाकायचं